स्वागत करतो या पत्रकार परिषदेमध्ये। आज खरं तर बेळगावला एका आमच्या कोकणातल्या कार्यक्रमासाठी मी इथं आलो होतो आणि तो जो कार्यक्रम आहे ते आमचे कोकणातले सगळे कुणबी बांधव होते जे बेळगावमध्ये राहतात। त्यांचं दरवर्षी एक स्नेहसंमेलन असतं आणि त्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं त्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे। परंतु इथं आल्यानंतर आपल्याशी चर्चा करून एका महाराष्ट्रातल्या ज्वलंत विषयावर खरं तर मला ही पत्रकार परिषद घ्यायची आहे, कारण मी आता दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये जाणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल रात्री म्हणजे 2 वाजता जे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं ते आंदोलन मागे घेतलं गेलं। त्याबद्दल सर्वप्रथम मनोजदादा जरांगेंना मी मनापासून धन्यवाद देतो आणि हे धन्यवाद देत असताना त्यांनी प्रकृतीची देखील काळजी करावी ही आमची जी पूर्वीपासूनची इच्छा होती ती पुन्हा एकदा इच्छा प्रकट करतो। या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना म्हणून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते तरी त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर त्याच्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण असेल, मराठा समाजाच्या सारथीला उपलब्ध करून दिलेला निधी असेल, महामंडळासाठी उपलब्ध करून दिलेला निधी असेल, अशा पद्धतीचे अनेक निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले। आणि त्याच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देखील या संदर्भामध्ये सकारात्मकरित्या पावलं उचलत आहेत आणि तसे निर्णय घेत आहेत। याचा मतितार्थ काय तर महायुतीचं सरकार हे मराठा समाजाबरोबर आहे आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर कटिबद्ध आहे। मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असताना अन्य कुठच्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही देखील महायुती म्हणून आमची भूमिका आहे आणि विशेषतः शिवसेनेची देखील आमची भूमिका आहे। आणि हे करत असताना मी मनापासून महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे इथनं माननीय मनोज जरांगेंचं अभिनंदन करतो। त्यांनी जे आंदोलन केलं त्याच्यासाठी आमचे सहकारी विखे पाटील साहेब असतील, कारण मी देखील त्या समितीमध्ये आहे, मराठा समितीमध्ये आहे, आमचे प्रसाद लाड असतील, त्यांनी शासनाची भूमिका तिथे मांडली असेल आणि त्या शासनाच्या भूमिकेसोबत आम्ही देखील समितीतले सगळे मंत्री आहोत, शिवसेना म्हणून आम्ही सगळे आहोत। परंतु हे करत असताना पुन्हा एकदा मी सांगेन की ज्या पद्धतीचं काल त्यांनी उन्हामध्ये उपोषण केलं ते होऊ नये यासाठी महायुतीच्या सगळ्याच पक्षांनी प्रयत्न केला। म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे प्रसादजी लाड देखील 2दा भेटायला आले होते की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला पुढे जायचं। माननीय देवेंद्रजींनी देखील मार्गदर्शन केलं आणि सगळ्याचा परिपाक म्हणून काल रात्री 2 वाजता त्यांनी जे उपोषण मागे घेतलंय त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, कारण मराठा समाजाचं हे नेतृत्व हे टिकलं पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीनं ते आग्रह धरतात तो असाच राहिला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि त्या संदर्भात काय आश्वासन नाही? महाराष्ट्र एकीकरण समितीचे तुम्ही आता बघितलं जवळजवळ 30-40 लोक मला भेटले आणि त्यांची भूमिका अशी होती की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं निवेदन त्यांनी मला दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली पाहिजे। त्याच्यासाठी त्यांनी 29 तारखेपर्यंतची अट घातली होती, नाहीतर आम्ही आंदोलन करतो अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती। तर मी सुद्धा मराठी भाषा मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचा, त्याच्यामुळं या संपूर्ण सीमा भागामध्ये असलेल्या मराठी भाषिकांबद्दल आम्हाला 100% आत्मीयता आहे आणि आम्ही 100% त्यांच्यासोबत आहोत। परंतु 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची 23 की 25 तारखेपर्यंत विधान परिषदेची आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। तर मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना आश्वस्त केले की तुम्हाला आंदोलन करण्याची काही आवश्यकता नाही। मी मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या ज्या 2 मागण्या होत्या ती म्हणजे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक लावावी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बैठक लावावी, या दोघांनाही मी विनंती करेन आणि त्याच्यामध्ये ती बैठक लावण्याच्या दृष्टीनं त्यांचा मीडिएटर म्हणून भूमिका बजावेल अशा पद्धतीचं त्यांना सांगितल्यानंतर त्यांचं समाधान झालेलं आहे। आणि दुसरी त्यांनी एक मला जाणीव करून दिली की या सगळ्या लढ्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब पूर्वीच्या काळात ज्यावेळी शिवसैनिक म्हणून होते
त्यावेळी देखील सीमा भागासाठी त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे आणि म्हणून शिंदे साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे ही त्यांनी एक मागणी केली. आणि मी त्यांना आश्वस्त केलं की दोन्ही नेते जे महाराष्ट्राचे आहेत, एक भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत आणि जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब जे या लढ्यामध्ये स्वतः होते, या दोघांशीही मी भेट घालून देईन आचारसंहितेनंतर, अशा पद्धतीने त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून सध्या त्यांनी ते आंदोलन स्थगित केलेलं आहे. कर्नाटकाचा उद्रेक निघाला होता त्यावेळी शिंदे साहेबांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाशी संपर्क साधून इथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती. त्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन इथले मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासोबत दोघांच्या सोबत अमित शहाजींनी एक बैठक घेतली दिल्लीमध्ये बैठक दिल्लीमध्ये. त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या होत्या दोन्हीकडे समिती नेमण्यात यावा. या सीमा भागातले ज्या वादग्रस्त भाग जो समजला जातो या ठिकाणी दोन्ही भाषिकांमध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये या प्रकारचे काही संदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली. कर्नाटक सरकार अजून त्या बाबतीत लक्ष घालायला तयार नाही. परंतु एक महत्वाचा मुद्दा, आपले जे नेमलेले जे समन्वय मंत्री आहेत ते कधीही बेळगावला आलेले नाही लोकांशी. आज तुम्ही आला बरोबर चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही 8 डिसेंबर 2024 देखील असा उद्रेक निघालेला मुंबईमध्ये आपण म्हटला होता मला बेळगावकरला जायचं आहे आणि भेटायचं आणि बोलायचं आणि आज तो दिवस उजाडला मला वाटतं. पण हे समन्वय मंत्री एकदाही येत नाही. याच्यामध्ये मराठी भाषिकांच्या मनामध्ये कुठेतरी उदासीनता दिसून येते. नाही, याच्यामध्ये आता मगाशी जो प्रश्न विचारला की कर्नाटक सरकारची भूमिका काय, आता कर्नाटक सरकारची भूमिका काय हे सांगण्यासाठी मी अजिबात इथं आलो नाही. पण मी कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांना नक्की विनंती करेन, महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांच्याकडे वेळ मागेन, सन्मानपूर्वक वेळ मागेन, आदरानं वेळ मागेन आणि माझ्या लोकांना ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये देखील तुम्ही काही मार्ग काढले पाहिजे या संदर्भातली विनंती करेन ना. शेवटी ही लोकशाही आहे. मी जरी महाराष्ट्र राज्याचा मंत्री असलो तर मी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करू शकतो. आणि आज कर्नाटक राज्याच्या सरकारला पण मी मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की ज्यावेळी काल रात्री मी 2 वाजता बेळगावमध्ये आलो तेव्हापासून जे काही माझं संरक्षण आहे ते त्यांनी मला दिलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारवर टीका करण्यासाठी मी काही इथं अजिबात आलेलो नाही. पण माझी कर्नाटक सरकारला विनंती एवढीच आहे की जे सीमा भागातली लोक आहेत कदाचित ते मराठी बोलत असतील, जसं आपण केरळच्या भागामध्ये जाऊन मल्याळम काही लोकांना सक्ती करू नये अशा पद्धतीची भूमिका करतो, तरी मराठी भाषिकांना मराठी बोलायला दिलं गेलं पाहिजे. त्याच्यावर कुणीच जबरदस्ती करू नये. आमच्या लोकांनी सुद्धा सरकारला त्रास होईल अशा पद्धतीची जबरदस्ती करू नये आणि सरकारनं आमच्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीची जबरदस्ती करू नये. शेवटी याच्यामध्ये समन्वय साधला गेला पाहिजे. आणि मला जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला तर मी नक्की मराठी जे भाषिक आमचे आहेत, सीमा भागातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी मी सन्मानपूर्वक आदरपूर्वक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. अन्याय करते काय आश्वासन दिलं नाही, त्याच्यावर आपण आधी बोलतो ना. हा विषय जरा एक महत्वाचा, जरांगे पाटलांनी आतापर्यंत जी आंदोलनं केली त्याच्यामध्ये 2024चं जे आंदोलन आहे की जे एक वादळ आलं होतं, मुंबईच्या दरवाजापर्यंत येऊन थांबलं होतं आणि वाशिमला त्यावेळी जी शिष्टाई करण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी महत्वाची भूमिका बजावली, प्रत्येक वेळी भूमिका बजावली. यावेळी त्या शिष्टाईमध्ये शिंदे साहेब का दिसत नाही? नाही, शिंदे साहेब जरी शिष्टाईमध्ये दिसत नसले तरी मनोज जरांगेने उपोषणाला बसू नये हे पहिलं आवाहन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच महाराष्ट्रातनं केलेलं होतं. त्यांची भूमिका ही पूर्ण मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत यासाठी सकारात्मक मुख्यमंत्री असताना देखील होती. आता मी हे देखील सांगितलं की बाकीच्या समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याची भूमिका देवेंद्रजींची देखील आहे. परंतु याच्यामध्ये शिवसेनेनं सहभाग घेतला नव्हता असं जर तुमचं इनडायरेक्टली म्हणणं असेल तर त्याच्यातला तसा भाग नाहीये. म्हणून ज्याचा उल्लेख केला की प्रसाद लाड हे स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांना 2दा मुंबईमध्ये भेटले. त्याच्यानंतर प्रसाद लाड यांच्याशी मी स्वतः जोपर्यंत उपोषण सुटत नव्हतं तोपर्यंत कदाचित ते शेवटचे 2 तास नाही परंतु पूर्ण संपर्कामध्ये होतो. मी देखील त्यांना विचारत होतो की माझ्यासारख्याची आवश्यकता भासली किंवा शंभूराज देसाई साहेबांसारख्या शिवसेनेच्या मंत्र्याची आवश्यकता भासली तरी देखील आम्ही यायला तयार आहोत ही आमची शिवसेनेची भूमिका होती आणि आम्ही करून दाखवलेलं आहे. म्हणजे असं काय त्याच आंदोलनामध्ये कोणाचं तरी श्रेय घ्यायचं आहे म्हणून आम्हाला जायची भूमिका नव्हती. परंतु आमदार प्रसाद लाड साहेबांनी सांगितलं की विखे पाटील साहेबांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोघं गेल्यानंतर महायुती म्हणून हा प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यामुळे आम्ही मान सन्मानानं ते त्या ठिकाणी गेले होते. परंतु अजून एक सांगतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप आणि एकनाथ शिंदे साहेबांचा संदेश मी वारंवार त्यांचे जे सरपंच आहेत त्यांच्या मार्फत मी
मनोज जरांगे पाटलांना देत होतो की तुम्ही उपोषण मागे घ्या, सरकार तुमच्या सोबत आहे. आम्ही जरी तिथं फिजिकली नसलो तरी देखील तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी भूमिका पूर्वी देखील शिवसेनेची होती, आज देखील शिवसेनेची आहे आणि भविष्यामध्ये देखील शिवसेनेची राहील. पण हे सगळं करत असताना जे काही समज गैरसमज पसरवले जात आहेत ते समज गैरसमज होऊ नयेत म्हणून हा प्रश्न माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे की शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये सहभाग का घेतला नव्हता, हे जे काही गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे तर शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला नव्हता अशातला भाग नाही. शेवटी शिंदे साहेब देखील राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. शिंदे साहेब आता शिवसेनेचे मुख्य नेते आहेतच, परंतु राज्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि म्हणून त्यांनी पहिल्या दिवसापासून मनोज जरांगे उपोषणाला बसू नयेत यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न केलेला होता. तशा पद्धतीचे संदेश देखील त्यांना पाठवले होते आणि काल विखे पाटील आणि प्रसाद लाड हे शासनामार्फतच त्या ठिकाणी गेले होते. मी देखील संपर्क साधून होतो. प्रसाद लाडनं जरी तुम्ही विचारलं तरी हे उत्तर देऊ शकता. मी देखील संपर्क साधून होतो, परंतु ज्यावेळी प्रसाद लाडनी मला सांगितलं की विखे पाटील साहेबांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोघं इथं आहोत शासनाच्या वतीनं, त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास घ्यायची आवश्यकता नाही म्हणून आम्ही तिथे गेलो नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.